हॅलो. द डार्क ट्रूथ ऑफ कॉर्पोरेट सिरीजचा आज दिवस 7वा. आज व्हिडिओ मराठीतून बनवतोय कारण हे बऱ्याच जणांना ते समजलं नाही की ॲक्च्युअलमध्ये झालं काय होतं. कॉर्पोरेट संकल्पना बऱ्याच जणांना नाही माहिती. तर काय झालं होतं ॲक्च्युअलमध्ये तुझ्यासोबत, काय असं काय झालं होतं की तू सिरीज स्टार्ट केली. तर 6 महिन्यांपूर्वी झालं असं होतं की एक छोटंसं भांडण झालं होतं. त्या भांडणानंतर म्हणजे ते भांडण याच्यावरून झालं होतं की मी प्रोजेक्टवर कोणत्या काम करायचं. तर मला असं सांगण्यात आलं होतं की ह्या प्रोजेक्टवर तू काम करायचं, पण मी ठळक नकार दिला होता त्या गोष्टीवर, कारण मी ॲक्च्युअलमध्ये वेगळ्या प्रोजेक्टवर काम करत होतो. तर तो नकार दिल्यामुळं ते भांडण झालं. मग त्याच्यावरून मी मेल पाठवला. मग त्या मेलवरून असं कन्क्लुजन आलं त्याच्यावर मॅनेजमेंटसोबत माझं असं कन्क्लुजन आलं की ठीक आहे, आज ह्या प्रोजेक्टवर काम करायचं, उद्या दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करायचं. आणि फ्लेक्झिबिलिटी ऑफ वर्क हे आपल्याला जमलं पाहिजे आणि प्रत्येक प्रोजेक्टवर आपण काम केलं पाहिजे. ठीक आहे, मी ॲग्री केलं त्याच्यावर काम करत राहिलो. परत एक महिना 1.5 महिन्यानंतर एक अवॉर्ड सेरेमनीवरून तो छोटंसं भांडण झालं होतं. मीटिंग रूममध्ये ते भांडण झालं होतं. ते मी म्हणजे दुसऱ्यासाठी तो आवाज उचलला होता, पण ॲक्च्युअलमध्ये तो माझ्यावरच आलं. मग त्यासाठी पण मी मेल रेज केला होता की अशा अशा गोष्टी झाल्या की समोरचा माणूस व्यवस्थित नाही बोलत आहे, एम्प्लॉईशी कसं बोलायचं हे त्याला माहीत नाही. मग असे भांडण झाल्यानंतर परत मग त्या भांडणानंतर मी परत मेल पाठवला. मग तो मेल पाठवल्यानंतर मग माझी कॉम्प्लिकेशन्स वाढत गेली की माझा प्रोजेक्ट चेंज केला गेला. मग हार्डवर्क, एरर्स, ह्या त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग मी मॅरेज लिव्हवर गेलो. माझी रिसेंटली मेमध्ये मॅरेज लिव्हवर गेलो. मॅरेज लिव्हवर जाताना सुद्धा झालं होतं की प्रोजेक्ट चेंज झाला आहे, असं तसं, एवढे दिवस लिव्स नाही होणार, हे ते. मग ते कशा लिव्स झाल्या. त्याच्यानंतर मी रिटर्न आलो मॅरेज लिव्सवरून. मी परत रिपोर्ट केलो ऑफिसला. परत ऑफिसला रिपोर्ट केल्यानंतर मी वर्क फ्रॉम होमची रिक्वेस्ट टाकली होती. मला वर्क फ्रॉम होम पाहिजे, असं फॅमिली इश्यू सांगितला, त्याच्यावरून मी रिक्वेस्ट टाकली होती. तर ती रिक्वेस्ट म्हणजे माझं बोलणं झालं होतं मॅनेजमेंट सोबत आणि त्यांच्यासोबत. आणि मी वर्क फ्रॉम होमची रिक्वेस्ट टाकण्याआधी 3 ते 4 लोकांना ते मिळालं पण होतं. मग मी त्याच्यावरून पण आवाज उचलला की बाकीच्यांना मिळालं तर मग मला का नाही. तर मग त्याच्यात मला सांगण्यात आलं की नाही, आधीची कंडिशन वेगळी होती, आताची कंडिशन वेगळी आहे आणि आता प्रायोरिटी चेंज आहेत, आधी त्या नव्हत्या. आणि जेव्हापासून मी ती रिक्वेस्ट रेज केली की मला वर्क फ्रॉम होम हवंय, खरे प्रॉब्लेम्स त्या दिवसापासून स्टार्ट झाले. म्हणजे त्या दिवसापासून मेल्स पण यायला लागले की यू आर नॉट वर्किंग प्रॉपरली. वर्क फ्रॉम होम रिक्वेस्ट रेज केल्यानंतर मी 4 दिवस ब्रेक घेतला होता. 4 दिवस ब्रेक घेतला होता, म्हणजे फॅमिली इश्यू होता, त्याच्यामुळे मी ब्रेक घेतला होता. आणि मग मला कॉल आला होता लिडरचा माझ्या की 4 दिवस तू का ब्रेक घेतलाय, काय झालंय. म्हटलं असं अशी कंडिशन आहे, मला वर्क फ्रॉम होम हवं आहे त्यासाठी. त्यांनी पण ते रिक्वेस्ट पुढे मॅनेजमेंटला रेज केली. मग मॅनेजमेंटचा मला कोणताही कॉल आला नाही त्याच्यावर. मग मी याच्यासोबत डिस्कशन केलं. मी याच्याचा नंबर घेऊन याच्यासोबत डिस्कशन केलं. मग याच्याने मला सांगितलं की तू ऑफिसला रीच कर, आपण बोलू त्या गोष्टीवर, आपण सॉल्व्ह करू. पण मग ज्या 4 दिवस मी ब्रेकवर होतो ते ॲज अ मी सांगून गेलो होतो. तर त्याचं आणि माझा लिडरचं माझं डिस्कशन झालं होतं की असं असं आहे, या मी लिव्स टाकणार आहे. माझे लिव्स पेंडिंग होते, मी लिव्स टाकणार आहे. मग त्याच्यानंतर माझं वादविवाद स्पर्धा आपण ज्याला म्हणतो ती स्टार्ट झाली. मेल येणार, मी त्याच्यावर रिप्लाय करणार, मी माझी कंडिशन सांगणार, आणि तिकडून मेल येणार की नाही, अशा अशा गोष्टी आहेत, आपण देणार आहेत, आपण असं करणार आहेत, आपण तसं करणार आहेत. पण ते दिवस वाढतच होते. मी त्याच्यासाठी वाट बघत होतो. मग असं करता करता त्या 4 लिव्सच्या वादावरून खरं स्टार्ट होतं. मग त्याच्यानंतर मी माझ्या लिडरला मेसेज टाकला की ह्या ज्या काय लिव्स आहे, मी तुझ्याशी ऑलरेडी डिस्कस करून मी त्या लिव्स घेतल्या होत्या, तर त्या मी LOP एक्सेप्ट करणार नाही. जर तू त्या LOP जर मार्क करणार असेल तर मी त्याच्यावर काहीतरी लिगल ॲक्शन घेईन.
लिगल ऍक्शन इन द सेन्स त्याच्यावर असं होतं की मी मॅनेजमेंट सोबत बोलेल किंवा HR सोबत बोलेल त्या गोष्टीवर, आणि HR सोबत डिस्कस करूनच मी ते 4 दिवस ब्रेक करतो. तर मग त्याच्यावर मी लिगल हा शब्द वापरल्यानंतर असं काही घडलं त्या शब्दावरून की मला एक तिसऱ्याच माणसाचा मला फोन आला. त्या फोनवर तो मला खूप रूडली बोलला त्या गोष्टीवरून, त्या लिव्हच्या याच्यावरून. तुम्हाला काय करायचं तू करून घे, तुला काय पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्या गोष्टीवरून मी मेल टाकला आणि तो मेल मी डायरेक्ट सीईओला टाकला, कारण माझ्यासोबत असं 3 ते 4 वेळेस झालेलं होतं आणि ती हॅरसमेंट थांबतच नव्हती. मग त्या गोष्टीवरून मी डायरेक्ट सीईओला मेल टाकला. मग सीईओला मेल टाकल्यानंतर मला सगळ्यांचे कॉल आले, मॅनेजमेंट डायरेक्टर हे ते सगळ्यांचे कॉल आले. मग आमच्या डायरेक्टर सोबत डिस्कस केल्यानंतर मी तो मेल रिकॉल केला. इट्स ओके म्हटलं, ठीक, आपण बोलूया त्या गोष्टीवर. मग तो मेल रिकॉल केल्यानंतर इतके प्रॉब्लेम्स चालू झाले, म्हणजे ते जे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह व्हायला पाहिजे होते ते प्रॉब्लेम्स अजून वाढले. म्हणजे माझं डायरेक्ट म्हणजे प्रोजेक्ट चेंज केला गेला. मग त्याच्यानंतर माझं फुल ऑडिट, मग त्याच्यानंतर एरर. आणि मला सांगण्यात आलं होतं की जेव्हा तो मेल मी रिकॉल केला होता त्याच्यानंतर जेव्हा डिस्कस झालं होतं की तू 1 महिना तुझी क्वालिटी आणि प्रोडक्शन दाखवायचं आणि मग तुला वर्क फ्रॉम होम मिळणार. पण मला सडनली तो मेल रिकॉल केल्यानंतर अचानक माझा प्रोजेक्ट चेंज. मग त्याच्यानंतर 1 महिन्यात मी कसं प्रूव्ह करून दाखवणार होतो की 100% क्वालिटी, 100% प्रोडक्शन, प्रोजेक्ट चेंज केल्यानंतर, अँड त्याच्यानंतर तुम्ही मला कधी देणार होते. पण मला याच्यातून एक सांगायचंय की जर तुम्हाला त्रास होत असेल आणि जर तुम्ही प्रश्न विचारल्यावर जर समजा तुम्ही जर प्रश्न विचारताय, जर मॅनेजमेंटला किंवा सिनियर पर्सनला तुम्ही प्रश्न विचारताय की हे असं का, आणि त्याच्या बदल्यात जर तुम्हाला त्याचं उत्तर न मिळता तुमच्यावर हॅरॅसमेंट होते, किंवा तुमचं हॅरॅसमेंट म्हणजे फक्त ओरडणं नव्हे. हॅरॅसमेंट कॉर्पोरेटमध्ये हॅरॅसमेंटचा अर्थ होतो प्रोजेक्ट चेंज करणे, प्लस तुमचं ऑडिट, प्लस म्हणजे तुमचे एरर मार्क करणे. म्हणजे तुम्हाला कंपनी टर्मिनेट नाही करत, पण तुम्हाला मजबूर करते की तुम्ही कंपनी सोडावी. ही अशा प्रकारची हॅरॅसमेंट ज्या लोकांसोबत होते, त्यासाठी मी व्हॉइस रेज करतोय की ज्या लोकांसोबत असं ही हॅरॅसमेंट होते त्यांनी कृपया आम्हाला मेसेज करा, DM करा. आणि पुढच्या येणाऱ्या सिरीजमध्ये मी प्रत्येकाचा प्रॉब्लेम मी माझ्या व्हिडिओमधून सांगणार आहे की का होतंय असं. आणि येणाऱ्या सिरीजमध्ये पुढच्या दिवसामध्ये मी अजून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन की असं कोणकोणत्या गोष्टी, कारण टाइम लिमिटमुळे पूर्ण गोष्टी एक्सप्लेन करणं हे पॉसिबल होत नाहीये. जसं जसं मला DM येत जातील, जसं मला मेसेज येत जातील, तसं मी पूर्ण एक्सप्लेन करेल. आणि माझ्यासोबत पण काय होतंय, काय कोणकोणत्या गोष्टी अजून झालेल्या आहेत, भरपूर काही गोष्टी झाल्या आहेत, तर त्या मी एक्सप्लेन केल्या नाही आहेत अजून, त्या पण मी एक्सप्लेन करणार आहे. तर त्यासाठी तुमचा सपोर्ट मला हवा. प्लीज कीप सपोर्ट. थँक्यू सो मच.